हो, नमस्कार. नमस्ते. खरं तर आजचा उपोषण तुमचा 5वा दिवस आहे. या या ठिकाणी कशाप्रकारे काय चर्चा झाली किंवा कोणी अधिकारी आले, काय झालं? काय सांगा तुम्ही याबद्दल? अ, या 2 दिवसात खरं तर माजी आमदार अतुल शेटबेंडके साहेब आले होते. त्यांनी तहसीलदार साहेब यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आणि खासदार साहेबांशी फोनद्वारे चर्चा केली. खासदार साहेबांनी मला सांगितलं की येत्या 18 तारखेला कलेक्टर साहेबांसोबत ही तातडीची बैठक लावली आहे आणि नंतर तहसीलदार साहेब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले. बरोबर ना अंबर शेठ? आणि सगळं प्रशासन खरं तर मला हे उपोषण स्थगित करा असं त्या ठिकाणी विनंती करत होतं किंवा सूचना करत होतं. परंतु मी त्यांना ठामपणे सांगितलं की जोपर्यंत तुम्ही आम्हाला काही निर्णय देत नाही तोपर्यंत मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आज शेवटी आपल्या गोरगरीब आदिवासी बांधवांचा साहेब प्रश्न आहे. ही लढाई आपण सामान्य माणसासाठी लढतोय. त्याच्यामुळं आता एवढी पत्नीची मला साथ आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं की एवढं दुःख बाजूला ठेवून जर ती माझ्या मागे उभी आहे, मला असं वाटतं मग आपण ज्या गोष्टीचा खरं तर विचार करत असतो पण तो म्हणजे कुटुंबाचा, ते कुटुंब जर माझ्यासोबत असं मला असं वाटतं अजून या लढ्यासाठी मला ऊर्जा मिळाली आहे. आणि काल आमदार साहेब पण आले होते. आमदार साहेबांनी सांगितलं की त्यांनी तब्येतीची काळजी पाहून मला सांगितलं की सूरज की तू सध्या उपोषण स्थगित कर. त्यांचं म्हणणं आलं की तू सोडू नको पण तू स्थगित कर. ते म्हणले 14 तारखेला तातडीची मिटिंग लावतोय आजनवळ्याला. उद्या त्यांनी आजनवळ्याला सगळ्या प्रशासनाला सोबत घेऊन त्या ठिकाणी मिटिंग आयोजित केली. आणि मला असं वाटतं ही जी 21 तारखेला होणारी जनसुनावणी आहे ही जर याची पण शासनाने खरं तर आमच्या पण एका अंताची वाट पाहू नये. उद्या समजा आमदार साहेबांच्या बैठकीत जर हा निर्णय झाला आणि ही जनसुनावणी जर रद्द झाली, अदानी प्रकल्प तर आपल्याकडे नकोच आहे, परंतु ही जी होणारी जनसुनावणी याच्याबाबत आपला हा लढा होता. ही जर सुनावणी रद्द झाली तर आपण सगळ्या आदिवासी बांधवांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी पुढचा निर्णय घेऊ. परंतु माझी या निमित्तानं सगळ्यांना कळकळीची विनंती राहील. माझे आमदार साहेब असतील, आजी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, माझे खासदार साहेब असतील, सगळे नेते पुढारी सगळ्यांनी आत्ताचा हा जो काळ आहे कुणावर आरोप प्रत्यारोप करू नका, राजकीय टीका टिप्पणी करू नका. माझी पहिल्या दिवसापासून आता 5व्या दिवसापर्यंत याच्यातच बरीचशी एनर्जी गेली की खरंच ही टीका करण्याची वेळ नाही, कारण कुठे निवडणूक पण नाही. आता हे सगळं राजकारण पक्ष बाजूला ठेवून सगळ्यांनी आपल्या आदिवासी बांधवांसाठी, आपल्या तालुक्यासाठी एकत्र राहिलं पाहिजे. विशेष आनंदाची गोष्ट की मुरबाडचे सगळे लोक आता येऊन गेले. उद्या जी बैठक होणार आहे याच्यातून काही निर्णय आला तर ठीक, नाही तर 15 तारखेला एक मोठा रास्ता रोको मडपारगाव फाट्यावर होतोय. मला वाटतं हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी आदिवासी बांधव सगळा तालुका त्या ठिकाणी उपस्थित राहील. सगळ्या पक्ष नेत्याच्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या प्रत्येक गावात आपला आदिवासी बांधव राहतोय, आपल्या भागात राहतोय, आपल्या परिसरात राहतोय. ज्यावेळेस एखादी निवडणूक येते, ज्यावेळेस आपल्याला एखादा राजकीय आपला फायदा होतो, त्यावेळेस आपण त्यांच्याकडे मतदान स्वरूपात त्या ठिकाणी आपण त्यांच्या माध्यमातून आपण तुम्हाला त्या ठिकाणी मतदान रूपात त्या ठिकाणी आशीर्वाद मिळतात, म्हणजे तुम्हाला राजकीय फायदा होत असतो. मग आज जर त्यांच्यावर वेळ आली, मी म्हणतो पश्चिम भागातला आदिवासी असू द्या, नाही तर पूर्व भागातील आदिवासी असू द्या, नाही तर कुणी असू द्या, याच्यापेक्षा त्या बिचारावर आज वेळ आली हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गावातल्या गाव पुढाऱ्यांनी, तालुक्याच्या गाव पुढाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एवढी माझी या निमित्तानं विनंती आहे. आणि आज तालुका एकत्र येतोय. ही थिनगी होती 9 तारखेला आपण जर लढा सुरुवात केला क्रांती दिनाच्या दिवशी, साहेब ही खरं तर ही थिनगी आणि सुरुवात होती. तुम्ही पाहताय माझं बॅनरवर कुठंच मी छोटासा फोटो नाही टाकला का नाव टाकलं नाही, काहीच नाही. मला त्या गोष्टीची अपेक्षा पण नाही. हा तालुका एकत्र आला पाहिजे या लढ्यासाठी, कारण अदानी ग्रुप हा हा मोठा उद्योगपतीचा ग्रुप आहे. त्याच्यामुळं या लढ्यासाठी ही सामान्याची लढाई, नक्कीच आपण त्याच्यात यश मिळू अशी मला खात्री आहे. धन्यवाद. असंही म्हटलं जातं की जो अदानी ग्रुप जो आहे तो काही करून हा प्रकल्प करणार असं देखील चर्चा आहे. त्याबद्दल आपण काय सांगतो? मला साहेब असं वाटतं अदानी ग्रुप ज्या भागात प्रकल्प करतोय तो आपला सगळा पश्चिम भागातील जागतिक पर्यटन स्थळ असलेला नाणेघाट परिसर आहे. तिथे सगळे आपले आदिवासी बांधव राहतात. त्यांनी त्यांच्या पोटावर पाय देऊ नये. आज बिचाऱ्यांचं सगळं भात शेतीवर ते अवलंबून आहेत आणि कुठेतरी कवडीमोल पद्धतीने त्या जमिनी हिरवून घेणार. मला असं वाटतं आदिवासी बांधवांनी याबाबत जागृत राहावं. पूर्व भागात पण सोलर एनर्जीच्या प्लॅन नावाखाली सगळ्या गायरान जमिनी मिळवत चाललेत. कालच चांडोलीला फार मोठी भांडणं झालीत. म्हणजे तुम्ही बघा, एकीकडे ग्रामसभेचे अधिकार डावललेत, ग्रामपंचायतीच्या एनओसीच्या अधिकार डावललेत आणि या सगळ्या गायरान जागा घेत सुटलेत. आणि शासन एकीकडे म्हणते सोलर एनर्जी जर प्लॅन्ट लावण्यासाठी तुम्ही गायरान जागा घेतात ते, एकीकडे म्हणते सबसिडी देतोय. तर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प करण्यासाठी तुम्ही एवढा घाटका घालताय. तुम्हाला जर करायचं असेल तर आपल्याकडे अनेक धरणं आहे. एखादं धरण तुम्ही तुमच्या सर्वेनुसार पहा, एखाद्या धरणावर हा प्रोजेक्ट करा.
परंतु हे नवीन कशाला खोदकाम करताय, सह्याद्री कशाला पोखरताय. आज शिवप्रेमींचं, दुर्गप्रेमींचं या ठिकाणी ज्या मनाला या ठिकाणी आमच्या वेदना झाल्यात की खरं तर हा तालुक्याचा लढा आहे, शिवप्रेमींचा लढा आहे, पर्यावरण प्रेमींचा लढा आहे. त्याच्यामुळे साहेब हा फक्त आदिवासी बांधवांचा नाही तर तालुक्याचा प्रश्न झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही हा तालुका सगळा या लढ्यामध्ये उतरणार आहे.